व्यथा गणा तू समजून घेशील का? या सृष्टीच्या साऱ्या जीवांना तू आधार देशील का? व्याकुळ झाली ही धरणी माता आणि तिचा सारथी तू होशील का? दुःख जीवाच दुःख हराया श्रीगणा तू धावून येशील का? बापा, अरे अवस्था आहे आजची या कलियुगाची. आणि म्हणून मित्रांनो, आजचा सामना, कारण शाहीर देखील तेवढ्याच आवाजाच्या ताकदीचे शाहीर आहेत. आजचा सामना मित्रांनो हा खतबीचा आणि भूतबीचा न होता सुरांचा आणि तालाचा जुगलबंदीचा सामना आहे. म्हणून म्हणायचंय, तुम्हारे सिवा कुछ ना चाहत करेंगे कि जब तक जिएंगे मोहब्बत करेंगे. आणि म्हणून हे विघ्न हत्या, अरे चवीस तरी काष्टी पाशाने भरून तू उरलास. या झाडाचं पान तुझ्या सत्तेशिवाय हलत नाही. पण तुला या आजार लेकराचं काही सांगणं आहे. आज माझ्या कोकणाचा बळीराजा, आज माझा शेतकरी राजा व्याकुळ झालाय तुझी वाट पाहून पाहून. बाबा, अरे असा काहीतरी कोपतर. हवामान खात्याचा म्हणतात अंदाज आहे, सूत्रांची माहिती आहे. म्हणतात 22 तारखेनंतर म्हणतात पाऊस पडणार आहे. जर 22 तारखेला पाऊस मित्रांनो नाही पडला तर सगळंच मात्र 22 पडणार आहे. ही अवस्था आहे. म्हणून माझा बळीराजा कोकणाचा अगदी त्या पावसाच्या वाटेकडे डोळ जाऊन बसलाय. म्हणून गडा, हे लेकरू तुझं तुला काय सांगतोय म्हणायचं आहे. मागणे हे माझे देवा, अरे मागणे हे माझे देवा, आज तुझ्या पाया. बापा, आणि हे लेकरू तुला काय मागतोय की मागणे हे माझे देवा, आज तुझ्या पाया. वरुणाला धाडून द्यावो तुम्ही गणराया, त्या पावसाला धाडून द्यावो तुम्ही गणराया. व्याकुळ झाले, कारण माणसाप्रमाणे ती देखील तहानलेली आहे. मृग नक्षत्र संपलं, रोहिणीचं नक्षत्र संपलं, घरी माझ्या पावसाची निघून गेले. म्हणून बाप्पा, अरे संबंध माझ्या कोकणातला बळीराजा हा सुखावला आहे. तुझ्या वाटेकडे डोळ लावून बसलाय की काहीतरी तो असा एक चमत्कार घडव आणि त्या वरून राजाला माझं खाली पार म्हणून म्हणायचंय. हो सूर्य देवाने ही मोठी कमालच केली, फक्त ते जाण धरणी व्याकुळ झाली, फक्त ते जाण धरणी व्याकुळ झाली, फक्त ते जाण धरणी व्याकुळ झाली. हो रोहिणी मृग नक्षत्राची संपुली गेली, धरणी
आवरुणाला घालून द्यावा